नमस्कार. किसान कृषी प्रदर्शनमध्ये आम्ही महिंद्रा कंपनीतर्फे हा जो ट्रॅक्टर आपल्याला दाखवतो आहे हा 605 DI म्हणून आहे. हा ट्रॅक्टर 55 HP कॅटेगरीमध्ये आपण तुम्हाला ट्रॅक्टर देतो आहे. ह्याला CRD इंजिन आपण ह्याला प्रदान करतो. या ट्रॅक्टरला सदर ट्रॅक्टरला आपण याच्यामध्ये 3 प्रकारचे मोड देतोय. ह्या ट्रॅक्टरला पॉवर सेवर मोड, पॉवर मोड आणखीन नॉर्मल मोड असे 3 प्रकारे हा तुम्ही तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार हा ट्रॅक्टर वेगवेगळ्या मोडमध्ये कन्वर्ट करू शकता. ऊस वाहतुकीसाठी आणि शेतीच्या मशागतीसाठी एकदम उत्तम आणि उत्कृष्ट काम करणारा ट्रॅक्टर आहे. नमस्कार. किसान कृषी प्रदर्शनमध्ये आपण महिंद्रा कंपनीतर्फे हा अर्जुन अल्ट्रा 1 605 DI MS ट्रॅक्टर हा 50 HP कॅटेगरीचा ट्रॅक्टर आपण लोकांच्या डिस्प्लेसाठी ठेवलेला आहे. हा ट्रॅक्टर ऊस वाहतूक आणि शेतीची इतर कामं करण्यासाठी एकदम कार्यक्षम आहे. ह्या ट्रॅक्टरवरती भरपूर शेतकऱ्यांनी आतापर्यंत ट्रॅक्टर खरेदी करून फार मोठा याचा अनुभव घेतलेला आहे आणि भरपूर ह्याचे शेतकरी ह्या ट्रॅक्टरच्या रिलेटेड समाधानी आहेत. नमस्कार. किसान कृषी प्रदर्शनमध्ये आपण महिंद्रा कंपनीतर्फे हा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा ट्रॅक्टर महिंद्रा इवोटेक प्लस 575 DI 4 व्हील ड्राईव्हमध्ये आम्ही तुम्हाला इथं डिस्प्लेला ठेवलेला आहे. ह्या ट्रॅक्टरमध्ये भरपूर फीचर्स आम्ही दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये हा 4 व्हील ड्राईव्ह व्हेरियंट बी भेटतो आहे, त्यात 2 व्हील ड्राईव्ह बी हे व्हेरियंट याच्यामध्ये भेटतो आहे. याचा लुक एकदम आकर्षक लुक दिलेला आहे कंपनीच्या वतीनं. याला हाय लो मिडियमचा ऑप्शन याच्यामध्ये आहे. ह्या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला बसण्याची जागा एकदम सुपिरियर, अगदी पायी अडकणार नाही कुठेही. याचा प्लॅटफॉर्म एकदम मोठा राहील. ह्या ट्रॅक्टरला प्लॅनेटरी गिअर सिस्टम पाठीमागं आपण याला प्रदान केलेली आहे. प्लस हा ट्रॅक्टर जो आहे तो 4 व्हील ड्राईव्हमध्ये असल्यामुळे जमिनीवर स्लिपेज जास्त करणार नाही आणि कामामध्ये जास्त कार्यक्षम करेल. हा 47 HP ट्रॅक्टर आहे आणि 47 HPच्या कॅटेगरीमध्ये 50 HPच्या कॅटेगरीची सर्व कामे हा करेल. 47 HP ट्रॅक्टर असून ह्याच्यामध्ये 2 व्हील पाहिजे 2 व्हील भेटेल, 4 व्हील पाहिजे 4 व्हील भेटेल. नमस्कार. किसान कृषी प्रदर्शनमध्ये आपण हा ओझा सिरीज जी महिंद्रा कंपनीने ओझस संस्कृतमधला शब्द आहे ओझस ह्याच्यापासून हे निर्माण केलेलं असा भव्य दिव्य ट्रॅक्टर ओझा सिरीज ह्याच्यामधला हा 21 HP 21 हा 21 HPचा ट्रॅक्टर. आता ह्याची मी थोडीशी माहिती देतो. हा अंतर्गत मशागतीसाठी एकदम उत्कृष्ट ट्रॅक्टर आहे. हा ट्रॅक्टर बाहेर 3 फूट रुंदीमध्ये हा ट्रॅक्टर मिळतो तुम्हाला. प्लस ह्या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला हाय लो क्रिपर गेअर मिळतो. प्लस ह्याच्यामध्ये टिल्स अँड टेलिस्कोपिक स्टेअरिंग भेटतं जे 4 प्रकारे ॲडजस्ट होऊ शकतं. ह्या ट्रॅक्टरला वेट इलेक्ट्रिक PTO भेटतो. प्लस या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला हातामध्ये सिंक्रो शटल गिअर भेटतो जे 12 गिअर पुढे होतील, 12 गिअर पाठीमागं जाईल. हा ट्रॅक्टर तुम्हाला ऊस फोडणी बांधणीसाठी उत्कृष्ट आहे किंवा शेती मशागतीची छोटी छोटी कामं करण्यासाठी एकदम उपयुक्त ट्रॅक्टर हा तुम्हाला आहे. ह्याच्यामध्ये आपण 24 HPचाही ट्रॅक्टर देतो, 27 HPचाही ट्रॅक्टर देतो आणि 30 HPचाही ट्रॅक्टर देतो. 21 HP आणि 24 HPमध्ये आपण हा जो पॅनल आहे हा मॅन्युअल पॅनल देतोय आपण. त्याच्यासाठी ड्राफ्ट कंट्रोल लिव्हर आणि पोझिशन लिव्हर. आणखीन त्याच्यामध्ये आपण 27 HPचा ट्रॅक्टर आणि 27 HPचा ट्रॅक्टर आणि 30 HPचा जो ट्रॅक्टर आहे त्याला हा असा रोबोटिक पॅनल देतोय. जो रोबोटिक पॅनल ट्रॅक्टरला तुम्हाला काम करत असताना तुमची कोणत्याही प्रकारची एनर्जी वेस्ट जाऊन देणार नाही किंवा ट्रॅक्टरचे डिझेल वगैरे वेस्ट जाऊन देणार नाही. अशा पद्धतीनं तुम्हाला तो काम करेल. ही जी मी आता सिरीज सांगितली ती तुम्हाला 30 HP पर्यंतची सांगितली. आता ह्याच्या पुढची सिरीज जी आहे ते 32 ते 40 HP पर्यंत आम्ही 3 प्रकारचे ट्रॅक्टर देतोय. 31-32, 31-36 आणि 31-40. ह्याच्यामध्ये 31-32 हा ट्रॅक्टर आहे. जसा आपण 21 HP आणि 27 HPचा ट्रॅक्टर देतोय साधा PCDC लिव्हरमध्ये तसा देतोय आणि 21-36 आणि 21-40 हा रोबोटिक पॅनलसह देतो. ह्या सर्व सिरीजमध्ये आपण 3 प्रकारचे फीचर्स देतोय. प्रो ओझा, माय ओझा, प्रो ओझा आणि रोब ओझा. माय ओझामध्ये काय होईल, हा ट्रॅक्टर तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट होईल. स्मार्टफोनशी कनेक्ट होत असताना हा ट्रॅक्टर तुम्हाला तुमच्या ट्रॅक्टर्सवर येणारे सगळे अलर्ट्स, तुमच्या ट्रॅक्टरवर चालवत असताना तुमचे सगळे इंडिकेशन्स, तुमच्या ट्रॅक्टरचे ट्रॅकिंग
त्या सर्व गोष्टी तुमच्या मोबाईल स्मार्टफोनवरती सगळे तुम्हाला इंडिकेशन तुमच्या ॲप्सवरती प्रदान करेल। प्लस त्याच्यामध्ये प्रो ओजामध्ये फीचर्स देत आहे आम्ही, हातामध्ये सिंक्रो शटल्स गिअर देतोय, कंपल्सरी ओजा सिरीजमध्ये आम्ही तुम्हाला क्रिपर गिअरची सोय देतोय, प्लस वेट इलेक्ट्रिक PTO देतोय की ट्रॅक्टरला कोणत्याही प्रकारचा झटका न बसता तुम्हाला PTO ऑपरेटिंग होईल। हेच करत असताना त्याच्यानंतर आपण जे तिसरा फीचर्स देतोय तो महत्त्वाचा आहे की रोबोटिक, जो माय ओजा, प्रो ओजा आणि रोबोजा। रोबोजाचे जे फीचर्स आहेत मी थोडेसे समजावून देतो तुम्हाला की सदर हा पॅनल आम्ही तुम्हाला दिलेला आहे, हा रोबोजा पॅनल आहे। हा रोबोजा पॅनलमध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीपासून अवजाराची जी हाईट आहे लिफ्ट करण्याची इम्प्लिमेंटची तुम्ही सेट करू शकता, ते इम्प्लिमेंटचं खाली जाण्याचं स्पीड बी मेंटेन करू शकता। दुसरी गोष्ट त्याची सॉईल तुमची मीडियम आहे, सॉफ्ट आहे, हार्ड आहे, त्या पद्धतीने तुम्ही त्याचं सेन्सिंग सेट करू शकता। क्विक रिलीज बी बटन याच्यामध्ये दिलेलं आहे की तुम्ही डायरेक्ट अवजार वरती घेऊ शकता, खाली घेऊ शकता। प्लस त्याच्यामध्ये PC लिव्हर आहे रेग्युलर ट्रॅक्टरसारखी, DC लिव्हर आहे खोली सेट करण्यासाठी। प्लस त्याच्यामध्ये आपण रोबोटिक जे सिस्टम दिलेलं आहे ते ॲटो PTO सिस्टम दिलेलं आहे, रिव्हर्स आणि टर्निंगला ॲटो PTO थांबेल, बंद होईल। प्लस त्याच्यामध्ये ॲटो लिफ्टिंग रिव्हर्स सुद्धा त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे, प्लस त्याच्यामध्ये ॲटो टर्निंगला सुद्धा इम्प्लिमेंट लिफ्ट करेल हे सुद्धा फीचर्स आहे, आणि ॲटो वन साइड ब्रेकिंग सुद्धा त्याच्यामध्ये आपण फीचर्स दिलेलं आहे। ॲटो ब्रेकिंगसाठी फक्त हा ब्रेक जो आहे तो तुम्हाला साईडला करावा लागेल फक्त, आणि ॲटो ब्रेकिंग तुम्ही स्टेअरिंग फिरवलं की ऑटोमॅटिक होईल। सर्व व्हेरियंट आमच्याकडे अवेलेबल आहे ओजा सिरीजमध्ये। ज्या कोणी कस्टमरला ह्याच्याविषयी एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल किंवा एक्स्ट्रा काय चर्चा करायची असेल तर आमच्या स्टॉलला तुम्ही भेट देऊ शकता। नमस्कार, किसान कृषी प्रदर्शनमध्ये आपण हा ऑर्चर्ड महिंद्रा 265 DI XP प्लस हा ऑर्चर्ड आपण ट्रॅक्टर इथं डिस्प्लेसाठी लोकांच्या ठेवलेला आहे। हा ट्रॅक्टर आम्ही शेतकऱ्यांच्या स्पेशली डिमांडमुळे आपण शेतकऱ्यांच्यासाठी आणलेला आहे। हा ट्रॅक्टरची रुंदी 54 इंच यानी 4.5 फूट आहे बाहेर। लांबी याची आम्ही कमी दिलेली आहे, उंचीही कमी ठेवलेली आहे, म्हणजे छोट्या शेतात हा भरपूर काम करू शकतो। प्लस ह्या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही 36 ब्लेडचा रोटावेटर 5 फूट रुंदीचा सहज खेचून नेतो हा ट्रॅक्टर। प्लस ह्या ट्रॅक्टरला 33 HP ची HP प्रदान केलेली आहे। PTO HP 29.5 HP आपण याला दिलेले आहे, त्यामुळे एकदम हेवी PTO चालवतो। 11 इंची 12 इंची नांगर सुद्धा सहज खेचून नेतो, आणि ऑर्चर्ड सेगमेंटमध्ये सगळ्या ट्रॅक्टरमध्ये उत्कृष्ट ट्रॅक्टर, छान मायलेज याच्यामध्ये भेटतंय। आणि वैशिष्ट्य म्हणजे या ट्रॅक्टरचं, हा ट्रॅक्टर तुम्ही कमी वेळेत तुमचे कमी खर्चात कमी कॉस्टमध्ये तुमची कमी एनर्जी वापरत असताना तुम्हाला सगळे काम प्रदान करतो। हे तुमच्यासाठी एकदम बेटर ऑप्शन आहे ट्रॅक्टरमध्ये। छोट्या शेतकऱ्यांच्यासाठी एकदम वरदानच आहे हा ट्रॅक्टर म्हणजे। नमस्कार, किसान कृषी प्रदर्शनमध्ये आम्ही हे भात रोप लावणी यंत्र आम्ही इथं तुम्हाला डिस्प्लेसाठी ठेवलेलं आहे। साधारण भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी रोप लावणी करत असताना किंवा सीडिंगच्या कामी येण्यासाठी एकदम उत्कृष्ट यंत्र दिलेलं आहे। हे यंत्र तुम्हाला एकदम सूक्ष्म पद्धतीनं आणि कुठेही तुमचं गॅप न पडता तुम्हाला रोप लावणी करून देईल।